केसेस काय ऑलरेडी आपण फक्त एकच बघत होतो अगोदरच्या केसमध्ये. आता काय त्याच्यामध्ये दोघं आहेत, दोघांमध्ये काय काय व्हिज्युअलायझेशन व्हायला सुरुवात होतं ते बघूया आपण. मी काय म्हटलं आता पहिल्यांदा पहिली गोष्ट मी म्हटलं VCA पटकन VCA बोललो. कोण बोललो मी? VCA म्हणजे ऑब्झर्वर कोण आहे? ए. मग त्या ए ला VCचं स्पीड कसं दिसेल? सीचं स्पीड कसं दिसेल? बी ऑब्झर्वर आहे, नंतर बी ला घेऊन येणार आहे. पण आता सी बद्दल विचार करतो मी. ठीक आहे, आता मला सांगा CA म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणशाल? ऑब्झर्वर पण ए त्याची डायरेक्शन काय करायची? मला अपोजिट करायचे. सी ची डायरेक्शन मध्ये काही चेंज करणार का? नाही. आता हा जरी ट्रेन मध्ये त्याचे काय फरक पडणार का? जर रेल्वेमध्ये बसलो, रेल्वेमध्ये आपल्याकडे येतोय का आपल्याकडून जातोय? का म्हणतो नाही रेल्वेचं स्पीड एवढं आहे असं काही म्हणतो आपण? नाही, तसंच चालू विषय. हा मी काय म्हटलं कोण आहे? सीचं डायरेक्शन काय चेंज करणार आपण? नाही. किती येतो? 20 आहे. आणि ए काय 0 आहे. मी 0 आहे तर एक कोणत्याच डायरेक्शन देते. मी काय म्हटलं बघ 20 ने हे काय म्हणेल 20 ने माझ्याकडे येतोय आणि निवत आहे पण ना हा थांबलेला तर त्याला कसं दिसते? थांबलेलं दिसत ना माझ्याकडे येतं. नंतर मी काय म्हटलं आता बीला सी कसं दिसेल म्हणून काय म्हटलं मी VCB. आता ऑब्झर्वर कोण आहे? ऑब्झर्वर कोण आहे? बी. कोणाला बघायचं? त्याला सी ला बघायचंय. आता सीचा स्पीड किती होऊन जाईल? त्यासाठी सीचा स्पीड किती होऊन जाईल? 10 होईल ना. कोणत्या डायरेक्शनला? या डायरेक्शनला 10 होऊन जाईल ना. का? कारण की अगोदरच केस आपण हेच केलं होतं. हा 10 आहे, हा 20 आहे. याचा स्पीड याला भेटेल ना. किती झाले? 10 ना. या साईडला 20 आहे, या साईड 10. टोटल किती झालं? 10. कळलं का? ओके. ऑब्झर्वर कोण आहे? बी आहे. त्याचे डायरेक्शन चेंज करायचे. सीचे डायरेक्शन चेंज करायचे का? नाही. सीची व्हॅल्यू किती आली आपल्या जवळ? 10. सीची व्हॅल्यू किती झाली? 10. आणि याची व्हॅल्यू किती? 15. म्हणजे किती झाले? 25. डायरेक्शन चेंज करायचे. सॉरी डायरेक्शन काय करायचे? चेंज करायचे. म्हणजे किती होऊन जाईल? 5 मी तो इकडे चाललाय. लॉजिक कळतंय ना आता? आता मी म्हटलं मला काय बघायचं? ए ला बघायचं. मला काय बघायचं? ए ला बघायचं. काय? VAB. मी बघितलं तो कसा आहे? रेस्टला. आणि किती चाललाय? 10. याचा काय फरक पडतो याच्यावर? नाही. हा याच्यावर आहे ना. म्हणजे किती होणार आहे? 10. किती होऊन जाईल तो? 10. कळतंय ना ते? आणि कोणत्या डायरेक्शनला? 10. या डायरेक्शनला 10. याची डायरेक्शन इकडे बदलली पण याची डायरेक्शन इकडे जाईल. हा चला पटकन. काय म्हटलं मी? कोण ऑब्झर्वर? बी. ए मध्ये काय चेंज होणार आहे का? नाही. 10 तसं राहील. बीचं डायरेक्शन काय होऊन जाईल? चेंज होऊन जाईल. किती जाईल? 15 होऊन जाईल. किती झालं रे? 25. लॉजिक कळालं का? हा आता मी असं म्हटलं VTA. आता काय बघतोय आपण? ट्रेनला बघतोय. आता डायरेक्ट कोणाला बघतो आपण? ट्रेनला बघतोय बरोबर ना. आता कोणाला बघतो आपण? ट्रेनला. ट्रेनचं स्पीड ट्रेन कितीला? 10 ला. त्याच्या वरच्या काही फरक पडणार का त्याला? मी कोणाला बघतोय? मी ट्रेनला बघतोय. ट्रेनला बघतोय तर माझं ट्रेन मध्ये काय बदल होणार नाही. ट्रेन किती चाललाय? 10 ने. काय डाऊट आहे? त्याच्या डायरेक्शन मध्ये काही चेंज होईल का? नाही. सॉरी बी बघायचं आपण. बीचं डायरेक्शन काय होईल? चेंज. म्हणजे किती झालं? 15. आणि हा किती? 10. किती झाले? 25. काय डाऊट? समस्या सिंपल आहे. जरी कॉम्प्लिकेटेड होत गेले कोणी कोणाकडे बघतोय तरी आपल्याला ते कळतंय. तो माझ्याकडे येतोय माझ्याकडे जातोय. फक्त खेळावं लागेल. क्लिअर आहे? कळतंय तर चला याच्यामध्ये जाऊ. मग बाकी तुम्ही इकडे सॉल्व्ह करू शकता ना. मी परत सॉल्व्ह करेन, तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय. हा पटकन चला. हेच फाइंड आउट करायचं. VCA काय फाइंड आउट मला? VCA, VCB, नंतर काय VAB आणि VD. कसं काढायचं जातं कळालंय? चला कोणाला बघायचं मला? सी बघतोय. कोणाला? ए ला. म्हणजे इथलं चालेल ना वरतीच बघितलं. हा कोण ऑब्झर्वर आहे? ए. त्याची डायरेक्शन काय करायची? त्याला चेंज करायची. म्हणजे काय होऊन जाईल? 5. हा ऑलरेडी सी मध्ये काय चेंज करतो का आपण? म्हणजे 20 झाला. किती झाला? 25 ने माझ्याकडे तो असं बोलेल. 25 ने माझ्याकडे तो असं बोलेल. कोणा बघायचं आता? बी. CB आहे ना. बी इथे आहे. ओके. पण सीचं स्पीड आता काय होईल? हा वरती 10 ने. म्हणजे किती होणार आहे? या साईडला असं 10. या साईडला 10 झाला ना. सी ऍक्च्युअल मध्ये आता किती झाला? 10. सी ऍक्च्युअल मध्ये 10 ने तो 20 आहे. पण आता आपण काय म्हटलं? 10. का बरं? कारण की ट्रेन मुळे झाला. हा काय म्हटलं? कोण ऑब्झर्वर? बी आहे. याची डायरेक्शन चेंज होईल का? नाही. हा 10 ने असंच राहील. ट्रेन कुठे झाला? असा 20 ने सॉरी 10 ने डायरेक्शन 15 ने. हा काय झाला? 15 ने. याची डायरेक्शन चेंज झाली. काय झालं? 5 ने या साईडला चाललाय तो. चला VAB. ए मध्ये काय झालं तुमचा?
15 झालं ना आता, या साईडला 15 झाला. ऑब्झर्वर कोण आहे? बी. त्याची डायरेक्शन चेंज होईल, याची डायरेक्शन चेंज होईल का? नाही. हा 15 जसा तसा राहिला. नंतर बी कुठे आहे? इथे आहे, त्याची डायरेक्शन चेंज, म्हणजे या डायरेक्शन 15, म्हणजे किती भेटलं मला? काय रे, 30 भेटलं ना. 30 ने तिकडे चालला. आता कोणा बघायचंय? ट्रेनला. ट्रेनला वरच्यांचा काही इम्पॅक्ट होईल का? नाही. चला मग ट्रेनची डायरेक्शन काय चेंज होईल का? नाही. इथं काय झाले 10. मग काय म्हटलं तुम्ही? 10 आहे. आणि याची डायरेक्शन काय होते? चेंज करून टाका, किती झाले? 15, म्हणजे किती झाले? कळालं का? या का पटकन. आता कोण कोणा बघते तेच लिहायचं आपला, तर लिहून घेतो. VCA, VCB, VAB आणि काय VT. बरोबर नाही? हा चला. सी मध्ये बघितलं, सीचा स्पीड किती होऊन जाईल आता? 30 होईल ना. सीचा स्पीड किती होऊन जाईल? 30 या साईडला काय झालं? 30 झाला. ऑब्झर्वर कोण आहे? ए. त्याची डायरेक्शन चेंज होईल. हा काय झाला? 30 जसा तसा. याची डायरेक्शन काय होईल? चेंज. किती दिले? किती घेतो आपण? 5 ना. 5 घेतो. काय होणार आहे? चेंज करायची, म्हणजे त्या साईडला जाईल. 5 किती झालं मग? 35 ने. समजते ना आता? हा. CB मध्ये बघितलं, सी आणि बी. सीचा विचार करतो आपण. हा सेम. आता यांच्या दोघांची काय झाली? दोघांची काय झाली? 30 झाली ना. या दोघांची काय झाली? सॉरी, इथं एक गडबड केली आपण. VCA साठी वेगळं गडबड केली आपण. काय गडबड केली बघा? VCA साठी वेगळं गडबड केली आपण. मला सांगा, ते ऑलरेडी ट्रेनवर, त्यांचा काही इम्पॅक्ट होणार नाही एकमेकांवर. दोघं पण ट्रेनवर आहे ना. हा. ऑब्झर्वर कोण आहे? हे. त्याची डायरेक्शन चेंज होईल ना. हा. त्याची डायरेक्शन काय झाली? 5. आणि हा काय? 20, म्हणजे काय म्हणेल? 25 ना. हे लॉजिक कळालं का नाही? गडबड काय केली होती आपण? आता इथं या, सी आहे. कोण बघतोय? बी. पण आता इम्पॅक्ट होईल. हा किती होईल? 30 ना. सरळ सरळ ऍडिशन केली, 20 आणि 30 झाले. आता बी बघतोय. चल पटकन बी बघतोय. काय म्हटलं मी? असं गेला, असं गेलाय. कोण? हे. याच्या डायरेक्शन मध्ये काय चेंज आहे का? नाही. याच्या डायरेक्शन मध्ये चेंज कितीने? 15, म्हणजे किती झाले? 45. चला पटकन ए बी मध्ये चला. एचा बघा, एक इकडे चालला, इकडे चालला, म्हणजे टोटल किती होऊन जाईल? 5. किती होऊन जाईल? 5 त्या साईडला चाललं. याच्या डायरेक्शन मध्ये काय चेंज आहे का? नाही. याचं डायरेक्शन काय होऊन जाईल? चेंज. किती झाले? 15, म्हणजे किती झाले? 20 ने तो इकडे. काय डाऊट आहे? या पटकन. टीबी. ट्रेन बी कडे बघतोय. काय बरं पडणार का? ट्रेन ऑलरेडी ट्रेन सारखंच राहील ना. 10. कळालं का नाही? 10. आणि त्याच्या डायरेक्शन मध्ये काय चेंज होईल का? नाही. याच्या डायरेक्शन मध्ये चेंज, म्हणजे किती झाले? हा 10 आहे, हा 15 आहे. किती झाला? समजलं का? लास्ट केसेस इकडे समजावतो. समजतंय ना आता? पहिला आपण सिंपल गेलो, नंतर एकच ठेवला, नंतर आता 2 ठेवतोय, तरी विचार करता येतोय. कळालं? तसा हे पण पॉसिबल आहे ना. मधले पण बाहेर बघू शकतात. मग ऑब्झर्वर चेंज होईल. प्रोसेस सेम राहील. कसं प्रोसेस करतो माहिती ना. आता ऑब्झर्वर तुम्ही म्हटलं, मी ए ने बघितलं, बघू शकतो ना. सी पण बघू शकतो. आपण फक्त एकच मिनिट ठेवतोय बी, आणि वरचे मी ठेवतोय. वरचे पण बघू शकतात. जे ऑलरेडी मी अगोदर केस मध्ये झाले आपल्या. हा चला आता काय म्हणतो मी, तेच काढायचं आपलं. VCB, VAB आणि काय VT. VCA काय म्हटलं? हा. याच्या डायरेक्शन कोण ऑब्झर्वर आहे? ए ऑब्झर्वर आहे. त्याची डायरेक्शन चेंज होणार. याची डायरेक्शन, यांचं काय ट्रेनचा इम्पॅक्ट होईल का रे दोघांवर? ऑलरेडी झालेला असं आपलं काही घेणं नाही त्यांची. मी काय म्हटलं? 20 आहे. ओके. 20च्या डायरेक्शन मध्ये, याच्यामध्ये काय ए मध्ये काय चेंज झाला नाही, 0 आहे. आणि हा भाऊ काही चेंज होत नाही, 20. तर टोटल किती झाला? 20 ने चालला, असं म्हणे ना. आता सी वर फरक झाला ना. फरक झाला. किती झाला? 30 झाला. आता 30 झाला ना. हा. ऑब्झर्वर कोण? बी. बीची डायरेक्शन चेंज होईल. बीची डायरेक्शन चेंज. याची डायरेक्शन चेंज होईल का? नाही. हे किती झालं? 30. याची डायरेक्शन किती झाली? 15. किती झाले तुमचे? 15 ने थोडं असं चाललं. कळालं का नाही? आता कोणाला बघतोय? एला बघितलं, तो रेस्टला असला तर ही स्पीड भेटेल, म्हणजे किती झाले? 10. याची डायरेक्शन चेंज करेल का तो? नाही. हा 10 राहिला. याची डायरेक्शन चेंज, म्हणजे किती झाले?
15 म्हणजे किती झाले 5. कळालं. नेक्स्ट लास्ट सर येऊन गेले. ट्रेन बघतो बी ट्रेन बघितलं काय 10 चाललाय. ट्रेन असं आहे 10 चाललाय. त्याच्या डायरेक्शन मध्ये काय चेंज होईल का नाही. डायरेक्शन उलटी करून टाकेल 15 म्हणजे किती झाले. सिंपल कन्सेप्ट आहे. कोण कसा बघेल त्याचा फक्त विचार करायचा आणि त्याला उलटा करायचा. ऑब्झर्वर नेहमी काय करतो आपण उलटा करतो. बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा.